आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे आणि आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर या ठिकाणी अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ॲडव्होकेट देशमुख महाविद्यालयात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंतामण भुरकुंडे होते. तर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून कवी आणि दंगलकार नितीन चंदनशिवे, वनाधिकारी दत्तात्रय पडवळ, पर्यावरणप्रेमी राहुल राऊत, सांधन परिवार अध्यक्ष संजय गोडे, हरिभक्तपरायण नानासाहेब गंभीरे, ॲडव्होकेट पोपेरे, सी के भांगरे यांची उपस्थिती होती. समाजातील वाईट प्रवृत्ती ह्या कितीही विषारी असल्या तरी लोकशाही मजबूत करण्याचं साधन संविधान हेच आहे, असं कवी नितीन चंदनशिवे यांनी म्हटलंय. तर त्यांनी कांबळे नाही रडला नुसता कण्हला ही सुंदर कविताही सादर केली. प्रास्ताविक आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजिनियर नामदेव गंभीरे यांनी केलं आणि त्यांनी संस्थेच्या कार्याचा 38 वर्षांचा आढावा विशद केला. नमस्कार, मी सुनील भांगरे, स्वप्नदूत फाउंडेशनचा अध्यक्ष. स्वप्नदूत फाउंडेशनतर्फे गेली 15 वर्ष राजूर येथे अकोले तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं, सर्व शाळांमधील आम्ही 60% आणि त्याच्यावरील विद्यार्थ्यांचा सत्कार करतो, तसंच त्यांना मार्गदर्शन करतो. यावर्षीसुद्धा 300पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा आभार. आणि असाच खारीचा वाटा आम्ही आमच्या समाजातर्फे, जे आम्ही समाजामधून आलो आहोत आणि आमच्या समाजामध्ये जे मुलं पुढे घडतील त्यांना म्हणजे खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करू. मी नामदेव गंभीरे, अध्यक्ष आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र पुणे. यावर्षी राजूर महाविद्यालयामध्ये आदिवासी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ 2026 हे 15वं वर्ष आहे. गेली 15 वर्ष हा कार्यक्रमाचा मुळात उद्देश आहे की आदिवासी भागामध्ये इयत्ता 10वी आणि 12वी या इयत्तांमध्ये 80, 85, 90+ इतकी गुणवत्ताधारक मुलं असतात, परंतु त्या मुलांसाठी योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळं त्यांचं भावी शैक्षणिक सामाजिक आयुष्याची जडणघडण चांगल्या रीतीने व्हावी म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या दर्जाचे वक्ते किंवा स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करणारे वक्ते या ठिकाणी बोलत असतो. यावर्षी आम्ही महाराष्ट्रातील कवी आणि दंगलकार माननीय नितीनजी चंदनशिवे यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थी, विशेषतः मुलींना सुरेख असं मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी कष्ट, धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर पुढील त्यांचं शिक्षण आणि आयुष्य भरभराटीचं करावं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा समाजात वळून बघावं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे आजची जी पिढी आहे त्यांच्या हातात बऱ्यापैकी चांगलं यश आता येत असल्याचं दिसून येतं. याबद्दल त्यांनी त्यांच्या कवितेतून सुंदर असं विद्यार्थ्यांनी, पालक, शिक्षकांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आमचा उद्देश मुळात असाच असतो की आदिवासी समाजातील मुलं गुणवान आहेत, परंतु त्यांना चांगलं मार्गदर्शन नाही. विशेषतः ही सगळी गरीब मुलं या अकोले तालुक्यातील आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. आता आपण नजीकच्या काळात बघत आहोत की आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा, जेवणाचा आणि इतर सुविधांचा अतिशय तुटवडा असून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी त्या अडीअडचणीला सामोरं जात असताना अलीकडच्या आंदोलनातून दिसून येत आहे. परंतु त्या अडचणीवर मात करून ह्या मुलांचं शैक्षणिक आणि पुढचं सगळं आयुष्य घडावं याच्यासाठी आम्ही आदिवासी समाज कृती समिती पुणे, त्याचप्रमाणे आनंद यात्री ग्रुप पुणे आणि स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांना चांगल्या प्रकारची ट्रॉफी, त्याचप्रमाणे त्यांना पुढील शैक्षणिक साहित्य आणि जे काही
चांगल्या प्रकारचे वक्ते आहेत त्यांची पुस्तकं आम्ही त्यांना वाटप करतो. त्याचप्रमाणे ह्या वर्षी आम्ही डॉक्टर तुकाराम मुंडे IAS यांचं पुस्तक देऊन पाहुण्यांचं आणि काही मोजक्या विद्यार्थ्यांचं स्वागत कौतुक केलं. या कार्यक्रमात सुमारे 290 विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि रोख रकमेचं वाटप केलं गेलं. यावेळी कार्याध्यक्ष किसन भोजने, सुदाम चपटे, गंगाराम सांगाडे, डॉक्टर चंद्रकांत लहामटे, दीपक गंभीरे, सचिन भांगरे, अनिता गोडे यांच्यासह सर्व पदाधिकारी हजर होते. तर स्वप्नदूत फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भांगरे यांनी प्रास्ताविक केलं आणि सूत्रसंचालन विकास गंभीरे, प्रणिता गोडे, संजय गंभीरे यांनी केलं. तर सर्वांचे आभार दीपक गंभीरे यांनी मानले. विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.